एक बाई बाजारामध्ये गेली, भांड्याच्या दुकानामध्ये गेली. गेल्याच्या नंतर विविध प्रकारची भांडी होती. स्टीलचं होतं, जर्मलचं होतं, पितळेचं होतं, ॲल्युमिनियमचं होतं. वेगवेगळ्या प्रकारची भांडी होती. कोणाची किंमत 300, कोणाची किंमत 200, कोणाची 100, कोणाची 500. अनेक प्रकारची वेगवेगळ्या किमतीची भांडी होती. वेगवेगळ्या किमतीची अनेक प्रकारची भांडी त्या बाईनं खरेदी केली. त्या बाईनं 1000 रुपयाची पातेली खरेदी केली. बरं का महिला मंडळ, 1000 रुपयाची पातेली त्या बाईनं खरेदी केली. वेगवेगळ्या प्रकारची 4-5 पातेली होती. आणि ती पातेली घेऊन येत असताना एका कुंभाराच्या दारावरून जाऊ लागली. ती त्या कुंभाराच्या दाराच्या बाहेर तिला मडके दिसले, डेरे दिसले. त्या बाईनं विचारलं, का रे कुंभार दादा, या मडक्याची डेरेची किंमत काय आहे? त्याने सांगितलं, हे जे छोटे छोटे मडके आहेत ना, म्हटले याची किंमत 20-20 रुपये. आता 1000 रुपयाची पातेली अधिक 20 रुपयाचं मडकं घेऊन ती बाई कुठं आली? घरी. घरी आल्याच्या नंतर भाजी कशात, भात कशात, पाणी कशात, चहा कशात, दूध कशात, वेगवेगळी कामं तिनं त्या पातेल्याला वाटून दिली. आता राहिलं ते 20 रुपयाचं. तुम्ही बोलत चला. राहिलं ते 20 रुपयाचं. बाई विचार करते, या 20 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवावं? आता घरी भरपूर गाई म्हशी, भरपूर दूध, भरपूर दही. त्या बाईनं 20 रुपयाच्या मडक्यामध्ये दही ठेवलं. पण आपल्याकडे खेड्यांमध्ये ते दह्याचं मडकं खाली ठेवून चालेल का हो? मांजरीचं उपद्व्याप. त्या बाईनं काय केलं, ते 20 रुपयाचं मडकं दही घालून कुठं ठेवलं? शिंक्यावर. ज्यावेळी 20 रुपयाचं मडकं शिंक्यावर गेलं, त्यावेळी पितळेचं पातेलं स्टीलच्या पातेल्याला म्हणालं, आपली किंमत 400, आपण खाली, हे आपल्यावर. तसं वरचं मडकं फुगायचं. आता वरच्या माणसाला काय आलेलं असतं काय माहित नाही. थोडीशी कोणी स्तुती केली की वरची माणसं फुगतात. 4-6 महिन्याचा कालावधी निघून गेला. गाई म्हशी आटल्या, दूधच नाही. तर दह्याचा प्रश्नच नाही. आता दह्याचा प्रश्नच नाही तर मडक्याचं वर काय कामच नाही. त्या बाईनं वरचं मडकं घेतलं आणि खाली ठेवलं. पितळेच्या पातेल्याला आनंद झाला. बरं झालं लाईन मध्ये आलं, बाकी दुसरं काही नाही. एक दिवस, उन्हाळ्याचे दिवस होते. बाईने काय केलं, वांग्याची सुंदर भाजी बनवली. बरं का, वांग्याची गरम मसाला घालून सुंदर प्रकारची भाजी बनवली. सकाळी खात असताना थोडीशी उरली. त्या बाईनं काय केलं, ते 20 रुपयाचं मडकं होतं ना, त्या मडक्यामध्ये ती भाजी ठेवली. बाईला वाटलं दुपारी जेवण करताना काम येईल भाजी. आता पत्र्याचं घर, धगधगत्या उष्णतेमध्ये, मे महिना, आणि 6 महिने ज्या मडक्यामध्ये दही राहिलं, त्या मडक्यामध्ये ती वांग्याची भाजी चांगली राहिली असेल का हो? आता आंबटने खरपूस झालेलं, ते दह्याने खरपूस झालेलं ते मडकं आंबूस झालेलं. ज्यावेळी बाईनं दुपारी ती भाजी खाण्यासाठी घेतली ना, त्यावेळी त्या बाईच्या लक्षामध्ये आलं, बाई भाजी तर विटलेली, खराब झाली भाजी. बाईला राग आला, एवढी सुंदर मी भाजी केली, पण या 20 रुपयाच्या मडक्यानं मात्र माझी भाजी सगळी खराब केली. रागाच्या भरामध्ये मडकं उचललं, घराच्या बाहेर. पितळेच्या पातेल्याला आनंद झाला. बरं झालं, पिढा गेली. हा महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव आहे, दुसरं काही नाही. मला हे सांगायचंय, जोपर्यंत दही मडक्यात आहे तोपर्यंत दही कुठे आहे, मडकं कुठे आहे? शिंक्यावर. ज्या दिवशी मडक्यातलं दही संपलं त्या दिवशी मडकं घराच्या बाहेर, घरात नाही. याही मडक्याचं तसंच आहे. जोपर्यंत याच्यात आत्मा राम आहे ना, जोपर्यंत याच्यामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंतच या मडक्याला किंमत आहे. याच्यातलं जीवात्मा रूपी, आत्मा रूपी दही निघून गेलं, यालाही सरळ उचलतेत घराच्या बाहेर आणि कुठे घेऊन जातेत? हे अकेले आने वाले, तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, तू जमाने में चला आया है जाने के लिया के, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ये अवध के पास वो में क्या
शम्मा को रोशन किया है रोशनी के वास्ते, कब्र का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते, ऐश का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. तुमच्या गावातलं स्मशान कुणीकडे? इकडं. कब्र में सोना है तुझको वहाँ मगर को छोड़ कर, अरे नकली घर तूने बनाया असली घर को छोड़ कर. हे अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. जोपर्यंत जीवात्मा आहे गड्या तोपर्यंत या देहाला किंमत आहे. म्हणून आपलं जे मोठेपण आहे ना हे निमित्ताला धरून आलेलं मोठेपण आहे, पण माझ्या भगवान भोलेनाथाचं मोठेपण हे निमित्ताला धरून आलेलं मोठेपण नाहीये. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. जय हो, जय सिया राम. किती कमावत राहा दादानो, पण ज्यावेळी मृत्यू समीप येईल ना, ज्यावेळी मरताल कोट्यावधीची इस्टेट माझी आहे आणि माझे माझे म्हणणारे असे संपले. ही इस्टेट काय दोरीला बांधून नाही नेता आली वरती, हे सगळं खालीच ठेवावं लागलं. ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. असा अभिमानी मनुष्य, असा अभिमानी पुरुष कथा कीर्तनामध्ये जरी आला ना तरी अहंकारानेच येऊन बसतो. माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. जर हा सगळा कचरा घेऊन जर तुम्ही डोक्यामध्ये बसून जर येत असाल ना, मला अमकं पदेन, मला तमकं पदेन, माझी एवढी इस्टेट आहे, माझी तेवढी इस्टेट आहे, असं म्हणून जर तुम्ही कथेमध्ये येऊन बसत असाल तर मायबाप माझी कथा तुमच्या डोक्यामध्ये कधी प्रवेश करणार नाही गड्या. म्हणून भगवान भोलेनाथ सत्ता संपत्ती सगळे एका बाजूला ठेवतात आणि रामकथा जेवढ्या प्रेमाने ऐकतात ना, अरे कैलासीचे राजे आपण त्यांच्या तुलनेमध्ये त्यांच्या पायाची धूळ पण नाही. सत्ता संपत्ती सगळं बाजूला ठेवतात आणि रामकथा मोठ्या प्रेमाने श्रवण करतात. म्हणून कथेला येत असताना तुमची सत्ता, तुमची संपत्ती, हा जो अभिमान आणि डोक्यातला कचरा आहे ना, ज्या ठिकाणी चप्पल सोडतात त्या ठिकाणी सोडायची आणि उदात्त अंतःकरण घेऊन, अत्यंत स्वच्छ अंतःकरण घेऊन या कथेमध्ये येऊन बसायचं. कारण जीवनातला बंगला, जीवनातली इस्टेट ज्यावेळी अंतकाल येईल मायबाप तुमच्या सोबत नाही येणार ती इस्टेट. छोटा है और कितने बड़े अरमान है तेरे, और मिट्टी का तू सोने के सामान है तेरे. छोटा है और कितने बड़े अरमान है तेरे,
माणसं आहोत मायबाप, आपण परिस्थितीने, वस्तूने, देशाने बदलली जातो.